भाई से ज्यादा ना कोई उलझता है, भाई से ज्यादा ना कोई उलझता है, ना भाई से ज्यादा कोई समजता है. या ओळींचा कवी कोण आहे ते मला माहिती नाही, पण राज आणि उद्धव ठाकरे या भावांच्या नात्याचं वर्णन करायला आज तरी त्या अतिशय योग्य आहेत. गोष्ट 2 दशकांपूर्वीची आहे. शिवसेनेमध्ये वर्चस्व कोणाचं यावरून या चुलत भावांमध्ये तुटेपर्यंत ताणलं गेलं. राज ठाकरे शिवसेनेतनं बाहेर पडले. नंतर त्यांनी मनसेची स्थापना केली. मनसेची राजकीय सुरुवात दणक्यात झाली, म्हणजे उत्तर भारतीयांना फटके देत झाली. पण निवडणुकीच्या रिंगणात त्यांचा पक्ष निर्णायक भूमिकेमध्ये कधी दिसलाच नाही. नाशिकसारखे काही मोजकेच अपवाद होते. धुआ तो काफी उठा पर आग जल न पाई. दरम्यान उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतही स्थित्यंतर झाली. एकनाथ शिंदे शिवसेनेपासून बाहेर पडण्याचा धक्का निर्णायक होता, कारण त्यांच्यासोबत वडिलोपार्जित पक्ष आणि चिन्हही गेलं. लोकसभेला चांगलं यश मिळालं, पण विधानसभा आणि नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकात फारसं यश पदरी पडलं नाही आणि त्यामुळेच उद्धव ठाकरेंचा पक्षही सध्या चाचपडतोय. परिणामी या दोघांनाही एकमेकांची कधी नव्हे एवढी गरज आज आहे. दोनों में उलझ हो गई थी, लेकिन अभी वो एक दूसरे को समझ गए हैं. म्हणूनच मी म्हटलं की कवितेच्या या ओळी ठाकरे बंधूंसाठीच असल्यासारख्या आहेत. त्यांच्या युतीची आज अधिकृत घोषणा झाली आहे आणि आज आपण ठाकरे बंधूंची ती ऐतिहासिक पत्रकार परिषद डिकोड करणार आहोत आणि त्यासाठी आजच्या 0 आवरच्या भागामध्ये मी पूर्वी भावे तुमचं स्वागत करते. तर दोन्ही ठाकरे बंधूंच्या युतीवरती आज शिक्कामोर्तब झालंय. आता मुंबई महापालिकेच्या महासंग्रामात त्यांचा सामना आहे भाजप शिवसेना या युतीशी. आणि ठाकरेंकडे आहे त्यांचं पारंपरिक यशस्वी हत्यार, मराठी माणूस, मराठी अस्मिता. त्यामुळे पहिल्याच पत्रकार परिषदेमध्ये सर्वात पहिली साथ त्यांनी मराठी मतदारांना घातली. युतीकडे असलेलं हिंदुत्वाचं हत्यार बोथट करता येईल का याचाही प्रयत्न उद्धव आणि राज ठाकरेंनी पहिल्याच दिवशी केला. आता या दोन्ही आघाड्या आपापली हत्यारं कशी चालवतात, काय डावपेच खेळतात, चक्रव्यूह कसे रचले जातात यावरच या युद्धाचा निकाल अवलंबून असेल. अर्थात या तुंबळ युद्धामध्ये तिसरा खेळाडू आहेच, तो म्हणजे काँग्रेस. पण तिरंगी लढत झाली तर त्याचा ठाकरेंनाच जास्त फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे शक्यतो काँग्रेसही सोबत यावी यासाठी अजूनही प्रयत्न सुरू आहेत, याचे संकेत आजच्या पत्रकार परिषदेतनं मिळाले. आणि शरद पवारांनाही अप्रत्यक्षपणे साथ घातली गेली. आता हे झालं राजकारण. पण केवळ 2 पक्ष आज एकत्र आले नाहीयेत, तर 2 भाऊ सुद्धा आज एकत्र आलेत. त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेत कौटुंबिक जिव्हाळाही होता. या पत्रकार परिषदेची, त्यावर उमटलेल्या प्रतिक्रियांची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या परिणामांची आज आपण 0 आवरमध्ये चर्चा करणार आहोत. गेले 5 महिने ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचे नेते कार्यकर्ते ज्याची वाट बघत होते ती घटना आज अखेर घडली. दोन्ही पक्षांमधल्या युतीची घोषणा झाली. आज सर्वात आधी ठाकरे कुटुंबियांनी शिवाजी पार्कामध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी अभिवादन केलं. तिथून सगळेच वरळीच्या हॉटेल ब्लू सी इथे पोहोचले. ठाकरे बंधूंमध्ये मोठा भाऊ आहेत उद्धव ठाकरे आणि पाहायला गेलं तर उद्धव ठाकरेंचा पक्षही युतीत मोठा भाऊ असेल हेही उघड आहे. पण युतीची अधिकृत घोषणा करायचा मान मिळाला तो छोट्या भावाला. अगदी मोजक्या शब्दात राज ठाकरेंनी ही युती झाल्याचं जाहीर केलं. आपल्या समोर एकच गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो की बरेच दिवस ज्याची प्रतीक्षा महाराष्ट्र करत होता, ती शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली हे आज आम्ही आपल्याला जाहीर करत आहोत. पण खरी गंमत झाली ती या घोषणेआधी. झालं असं की ठाकरे बंधू आपापल्या जागी बसल्यावरती संजय राऊत यांनी दोघांचं प्रथेप्रमाणे स्वागत केलं. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे युतीची घोषणा करतील असं त्यांनी सांगितलं. पण बहुतेक आधी कुणी बोलायचं हे ठरलं नसावं, त्यामुळे दोघांमध्ये थोडा वेळ पहले आप असं सुरू होतं. बराच वेळ माईक एकमेकांकडे सरकवल्यानंतर अखेर मोठ्या भावाची भूमिका बजावत उद्धव ठाकरेंनी सुरुवात केली. मग छोटंसं प्रास्ताविक केलं आणि युतीची घोषणा करण्यासाठी माईक आपल्या धाकट्या भावाकडे दिला. बघा एवढं आमचं एकमत झालेलं आहे. युतीची घोषणा तर झाली, पण जास्त कुतूहल होतं ते कोण किती जागा लढवणार याविषयी. गेल्या काही दिवसांपासून याबद्दल अनेक तर्कवितर्क लढवले गेलेत
अगदी आज सकाळीही ठाकरेंची शिवसेना 140 ते 150 जागा लढवेल असं सांगितलं जात होतं. आजच्या पत्रकार परिषदेमध्ये याबद्दल घोषणा होईल असं वाटत होतं, पण युतीच्या घोषणेपूर्वीच राज ठाकरेंनी ती माहिती आज देणार नसल्याचं स्पष्टपणे सांगितलं. कोण कुठली जागा लढणार हे आधीच समजलं तर फाटाफुटीची भीती आहे, त्यामुळे जागा जाहीर न करण्याची खेळी ठाकरेंनी खेळली. अर्थात राज ठाकरेंनी हेच आपल्या भाषेत सांगितलं, आपल्या स्टाईलमध्ये भाजप आणि शिवसेनेला शालजोडीत मारत जागा वाटप जाहीर न करण्याचं खरं कारण सांगितलं. ते काय म्हणाले तुम्ही स्वतःच ऐका. महाराष्ट्रामध्ये सध्या लहान मुलं पळवण्याची खूप टोळ्या फिरतायत. त्याच्यामध्ये 2 टोळ्या अजून जास्ती ऍड झालेल्या आहेत. ते राजकीय पक्षांमधली मुलं पळवतात आणि जे निवडणुका लढवणार आहेत त्या लढवणाऱ्या सर्व उमेदवारांना दोन्ही पक्षांकडनं उमेदवारी दिली जाईल. ती कधी भरायची, केव्हा भरायची ते आपल्याला कळवलं जाईल. आज फक्त आपल्या समोर एकच गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो की बरेच दिवस ज्याची प्रतीक्षा महाराष्ट्र करत होता, ती शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली हे आज आम्ही आपल्याला जाहीर करत आहोत. ठाकरेंची ही युती कोणत्या मुद्द्यांवरती महापालिका निवडणूक लढणार हे सुद्धा आज क्लिअर झालंय. पहिल्याच दिवशी उद्धव ठाकरेंनी मराठी मतदारांना साथ घातली. अगदी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत प्रबोधनकार ठाकरेंचं योगदान, मराठी चळवळीचा इतिहास याचीही आज उजळणी झाली. महायुतीकडे उत्तर भारतीय आणि गुजराती अशा 2 वोट बँक्स आहेत. त्याला काउंटर करण्यासाठी मराठी मतांची बेगमी करायला ठाकरेंनी लगेच सुरुवात केली आहे. अर्थात दुसरीकडे महायुतीने आपली ढाल तयारच ठेवली होती, कारण ठाकरेंची पत्रकार परिषद संपताच त्यावर प्रतिक्रिया देताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी जोरदार प्रतिहल्लाही चढवला. जे महाराष्ट्रप्रेमी आहेत त्याच्यात काही भाजपातले सुद्धा अस्सल मराठी आहेत, ते सुद्धा येऊ शकतात. ही महाराष्ट्र रक्षणासाठी महाराष्ट्रप्रेमींची युती आहे. त्याच्यात काही जण भाजपमध्ये सुद्धा आहेत, त्याने हे जे काही चालले ते पाहवत नाहीये किंवा सहन होत नाहीये, ते सुद्धा येऊ शकतात. देवेंद्र फडणवीसजीच महाराष्ट्राला विकसित महाराष्ट्र, विकसित मुंबई करू शकतात हे मराठी माणसांना, सर्व व्यक्तींना, मतदारांना माहिती आहे. आणि आम्ही सर्व मराठी माणसं आहोत. कोणी मराठी इंग्रजी लोक नाही आहोत. आम्ही इंग्रजी आहोत का? लंडनमधून आलो का इकडे? महाराष्ट्राचे मराठी माणसं आहोत आम्ही. महायुतीमधले सर्वच लोक मराठी माणसं आहेत आणि त्यामुळं मराठी करून मराठी भाषेचा सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी अपमान केलाय. युतीची घोषणा झाली आणि मराठी माणसाला एकत्र येण्याची साथ घातली गेली, पण मराठी मतदार ठाकरेंच्या पाठीशी किती ठामपणे उभा राहतो यावर महापालिकेचा निकाल अवलंबून असेल. म्हणूनच यावर तुम्हाला काय वाटतंय आम्हाला जाणून घ्यायचंय. त्यासाठी आम्ही आज विचारलेला प्रश्न आपण पाहूयात. जाऊयात आमच्या पोल सेंटरला. आजचा आमचा प्रश्न आहे, आगामी महापालिका निवडणुकीत एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंना एक गठ्ठा मराठी मतं मिळतील का? होय आणि नाही असे 2 पर्याय आहेत. तुम्ही अजूनही वोट करू शकता. कार्यक्रमाच्या शेवटी आपण याचा कौल बघणार आहोत. ठाकरे हे केवळ मराठी मतदारांना अपील करून आज थांबलेले नाहीये, तर पत्रकार परिषद संपण्यापूर्वी राज ठाकरेंनी पत्रकारांनाही आपल्या पाठीशी उभं राहण्याचं आवाहन केलं. माझी निघताना फक्त एकच छोटी विनंती आहे. ज्यांचं मुंबईवरती, महाराष्ट्रावरती, मराठी माणसावरती प्रेम आहे, अशा सर्व माझ्या पत्रकार बांधवांना, भगिनींना माझी विनंती आहे की आमच्या पाठीमागे उभे राहा. मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की केवळ ठाकरेंनी मराठी हत्यारच उगारलंय असं नाहीये, तर महायुतीचा हिंदुत्वाचा नरेटिव्ह चालू नये यासाठी सुद्धा प्रयत्न सुरू केले. त्यामुळेच राज ठाकरेंनी पहिलाच हल्ला चढवला तो महायुतीच्या कॅप्टनवर, म्हणजेच फडणवीस यांच्यावर. फडणवीस अल्लाह हाफिज म्हणल्याचा व्हिडिओ आपल्याकडे आहे. त्यांचे अनेक व्हिडिओ तयार ठेवले आहेत असा इशाराच राज ठाकरेंनी दिला आणि याला मुख्यमंत्र्यांनी जशास तसं उत्तरही दिलं. मला असं वाटतं की एक मुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ पण फिरतोय ज्याच्यामध्ये ते अल्लाह हाफिज असं म्हणलेत, बरोबर ना? तर या गोष्टी त्यांनी सांगू नयेत. माझ्याकडे खूप व्हिडिओज आहेत. काय ते काय बोलतात त्याच्यावरती माझे व्हिडिओ तयार असतील. असं आहे
व्हिडिओ तर काही तयार करता येतात, पण एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो, अख्ख्या दुनियेला माहिती आहे देवेंद्र फडणवीस पैदाच हिंदुत्ववादी झाला, हिंदुत्वात पैदा झाला, हिंदुत्वातच मरेल. फक्त मतांकरता भगवी शाल घालणारे आम्ही नाही, फक्त मतांच्या करता रोज मत बदलणारे आम्ही लोक नाही. आम्ही हिंदुत्ववादी कालही होतो, आजही आहोत आणि उद्याही राहू. आमचं हिंदुत्व जनतेने पाहिलेलं आहे आणि त्यांना ते मान्य आहे. शाब्दिक चकमकीची ही तर आत्ता कुठे सुरुवात आहे. असो, राज ठाकरेंचा हजरजबाबीपणा आणि शाब्दिक कोट्या करण्याची शैली प्रसिद्ध आहे, ती तुम्हालाही माहिती आहे. आजही त्यांची एक छोटीशी झलक पाहायला मिळाली. ठाकरे बंधू एकत्र येत असले तरी कार्यकर्ते त्यांच्यासोबत नाहीत, अशी टीका भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी केली होती. त्याबद्दल एका पत्रकारानं ठाकरे बंधूंना विचारलं. आधी उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं, पण तेवढ्यात राज ठाकरेंमधल्या व्यंगचित्रकाराला उत्तर सुचलं. हा खुमासदार संवाद आणि हास्यविनोद कसा रंगला हे तुम्ही स्वतःच बघा आणि राजकारणातले हे हलके फुलके क्षण एन्जॉय करा. उद्धव ठाकरेंची शेवटची निवडणूक असेल या इलेक्शनला त्याच्या कार्यकर्ते जाणवले असे भाजपचे लोक म्हणतात. लोक कोण? रावसाहेब दानवे. त्यांच्यावरती प्रतिक्रिया देण्याच्या तरी पातळीचे राहिलेत का ते? त्यांना त्यांच्या पक्षात सुद्धा कोण विचारत नाही. मला असं वाटतं की उत्तर देवांना द्यावीत, दानवांना नाहीत. तुम्हाला माहीतच असेल की 2019 मध्ये महाविकास आघाडी अस्तित्वात आणली त्याचं श्रेय जातं संजय राऊत यांना. त्यांच्याच शिष्टाईने उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीही झाले. आज पुन्हा एकदा राऊतांच्या मध्यस्थीला फळ आलं आणि म्हणूनच आज पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत यांना मानाचं स्थान दिलं गेलं होतं. व्यासपीठावरती केवळ 3 खुर्च्या मांडण्यात आल्या होत्या. यातल्या 2 अर्थातच उद्धव आणि राज ठाकरेंसाठी होत्या आणि उद्धव ठाकरेंच्या उजव्या हाताला त्यांचा उजवा हात असलेले राऊत बसले होते. आणि केवळ पत्रकार परिषदेतच नाही तर त्यानंतर झालेल्या फॅमिली फोटो सेशनमध्ये राऊतांचं खास महत्त्व दिसलं. मध्यभागी संजय राऊत, त्यांच्या उजव्या हाताला उद्धव आदित्य तर डाव्या हाताला राज आणि अमित उभे होते. त्यानंतर राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरेंना, आपल्या काकींना आदित्य ठाकरेंनी आपल्या बाजूला बोलवलं, तर अमित ठाकरेंच्या बाजूला त्यांच्या काकी अर्थात रश्मी ठाकरे फोटोसाठी उभ्या राहिल्या. या निमित्तानं संजय राऊतांचं ठाकरेंशी असलेलं कौटुंबिक नातंही अधोरेखित झालं. मुख्यमंत्री फडणवीसांनी आज ठाकरेंच्या युतीला शुभेच्छा तर दिल्या. ठाकरे बंधू एकत्र आले चांगलंच आहे असंही म्हणाले, पण त्यामुळे फारसा फरक पडणार नाही अशी तळटीपही त्यांनी जोडली. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाकरेंची युती ही स्वार्थापोटी झाली असा आरोप केला. जनता महायुतीच्याच पाठीशी उभी राहील अशा पद्धतीचा दावाही केला. ते एकत्रित आले याचा मला आनंदच आहे. ते एकत्रित येण्यामुळे फार काही घडेल राजकीयदृष्ट्या असा जर कोणाचा समज असेल तर तो बाळबोध समज आहे. निवडणुकीतलं आपलं अस्तित्व टिकवण्याकरता जे काही करावं लागतं त्या दृष्टीने 2 पक्ष जे अस्तित्वाकरता लढतात त्यांनी केलेली युती आहे. जे लोक हिंदुत्ववादापासनं फारकत घेतील, जे लोक त्या ठिकाणी लांगुल चालन करतील, त्यांची काय अवस्था होते हे विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी बघितलेलं आहे. आमचा हिंदुत्ववाद हा केवळ पूजा पद्धतीवर आधारित हिंदुत्ववाद नाही आहे, तो भारतीय जीवन पद्धतीवर आधारित आमचा हिंदुत्ववाद आहे. या भारतीय जीवन पद्धतीला स्वीकारणारा भारतीय समाजाची, हिंदू समाजाची जी मानकं आहेत त्यांना जो मानतो, प्रभू श्रीराम हे केवळ देव नाहीत, हे आमच्या संस्कृतीचं मानक आहे. ज्या प्रकारे मराठी माणसाला मुंबईच्या बाहेर घालवण्याचं काम आणि पाप यांनी केलेलं आहे ते मराठी माणूस यांच्यासोबत नाही. आणि ज्या प्रकारे अमराठी माणसावर सातत्याने हल्ले केले आहेत तेही यांच्यासोबत नाही.
मुंबईमध्ये कोणी यांच्यासोबत येणार नाही. यांचा ट्रॅक रेकॉर्ड हा केवळ भ्रष्टाचाराचा आहे. यांचा ट्रॅक रेकॉर्ड हा केवळ स्वहिताचा आहे. काही युत्या राज्याच्या आणि जनतेच्या भल्यासाठी होत असतात, जसं आमची महायुती. परंतु आता झालेल्या युत्या सत्तेसाठी, खुर्चीसाठी आणि आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी आतापर्यंत तुम्हीच मीडिया दाखवायचे, कोण कुणाच्याबद्दल काय म्हणायचं ते जरा बघा. आणि युती कुणाशी झाली तरीसुद्धा महायुती या महाराष्ट्रामध्ये मजबूतीने उभी आहे. शिंदेंप्रमाणेच त्यांच्या नेत्यांनीही सूर लावलाय. ठाकरेंच्या युतीमुळे काही विशेष घडणार नाही, लोक आडनाव पाहून मतदान करत नाहीत, इथपासून ते निवडणूक आल्यावरती मराठी माणूस आठवतो इथपर्यंत टीका शिवसेनेतनं झाली आहे. डूबते को तिनके का सहारा या पद्धतीने उबाठाकडे आता कोणताही पर्याय उरला नसल्यामुळं आज राजसाहेबाला बरोबर घेणं हे त्यांना क्रमप्राप्त झालंय, त्यांची मजबुरी आहे. आणि म्हणून या मजबुरीची झालेली ही युती आहे. काय इम्पॅक्ट पडेल मला सांगा. तुम्हाला वाटते की वोटर सरनेमवरती म्हणजे ठाकरे बंधू असो किंवा गांधीज असो त्याच्यासाठी वोट नाही पडत. वोट पडत तर फक्त प्रगतीसाठी, आणि इकडे आहे प्रगती आणि विचारधारा. स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी मुंबई हातामध्ये असताना मराठी माणसांकरता एकही निर्णय घेतला नाही. मुख्यमंत्री असताना 2.5 वर्षामध्ये मराठी माणसांकरता एकही निर्णय घेतला नाही. आणि आता मराठी माणसांची आठवण येते. हे फक्त निवडणुकीपुरतं आहे. जसं ग्रामीण भागामधला मराठी माणूस हा शिवसेनेसोबत माननीय एकनाथ शिंदे साहेबांसोबत होता, तसं मुंबईमधला देखील हा माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्याच पाठीशी राहील. दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या मित्रपक्षांनी मात्र सावध भूमिका घेतल्याचं दिसतंय. पक्षाचे नेते विजय वडेट्टीवारांनी ठाकरेंना हातचं राखूनच शुभेच्छा दिल्या. तर ठाकरेंच्या युतीमुळे महाविकास आघाडीची ताकद वाढेल असा दावा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी केला. एक कुटुंब एकत्र येऊन जर निवडणुकीच्या माध्यमातून एकत्र येत असतील आणि एकत्र लढत असतील, त्यामध्ये आम्हाला दुःख होण्याचं काही कारण नाही. आणि आम्ही त्यांना शुभेच्छाही देतो. दोन्ही भावांची युती झालेली आहे. आमच्या शुभेच्छा आहेत त्यांना. उलट ताकद वाढेल. सगळे एकत्र आलो तर चांगल्या प्रकारची लढत होईल आणि निकाल चांगला मुंबईचा लागू शकतो. आणि आता आजच्या या घडामोडीच्या अनुषंगाने आणि आमच्या प्रश्नाच्या अनुषंगाने तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत आपण मीडिया सेंटरला पाहूया. काही निवडक आणि वेचक अशा प्रतिक्रिया. एक्सवरून विनोद मुंडे यांची प्रतिक्रिया आहे, ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे निवडणुकीमध्ये मराठी मतांची एकजूट दिसून येईल, परिणामी राजकीय समीकरणं बदलू शकतात. पुढची प्रतिक्रिया एक्सवरून आहे दीपक मानसिंगे यांची, बॅलेट पेपरवरती मतदान घ्यायला पाहिजे, नक्कीच ठाकरे बंधू भगवा झेंडा फडकवतील. युट्यूबवरनं प्रितेश बोराडे म्हणतायत, मराठी माणूस नेमका कधी बाहेर गेला, कुठल्या वर्षी, कोणाशी सत्ता असताना बाहेर पडला, असे प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत. युट्यूबवरची पुढची प्रतिक्रिया आहे हिमांशू यांची, हीच काळाची गरज आहे, एकमताने मराठी अस्मिता टिकून राहावी. फेसबुकवरनं सुहास राऊळ म्हणतायत, संजय निरुपम, चंद्रिका केनिया, राम जेठमलानी, राजकुमार धूत, प्रितेश नंदी, प्रियांका चतुर्वेदी या परप्रांतीयांना राज्यसभेत पाठवले, कुठे आहे मराठी माणूस. फेसबुकवरनं आशिष म्हसाळकर म्हणतायत, एकीकडे मराठी मतांसाठी मनसेसोबत युती करताना दुसरीकडे मुस्लिम मतांसाठी काँग्रेसला जवळ करायचे, मराठी माणूस हे सगळं ओळखून आहे. इंस्टाग्रामवरनं महेंद्र म्हणतायत, मराठी मते कधीच एकगट्टा नसतात, मराठी माणसांच्या मतावर कुठल्याही एका पक्षाचा अधिकार नाही. प्रतिक्रिया बऱ्याच संमिश्र आहेत, परंतु आपण याचंही विश्लेषण करणार आहोत. आपल्यासोबत राजकीय विश्लेषक विजय सोरमारे जे आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूया. विजयजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझाच्या गेस्ट सेंटरला. विजयजी, 5 जुलैला मराठी भाषेसाठी एकत्र येण्याचं दोन बंधूंचं निमित्त झालं आणि आज तो प्रवास अखेर राजकीय युतीपर्यंत पोहोचलेला दिसतोय. पण सामान्यांच्या नजरेमध्ये हा प्रवास एवढ्याच काळाचा असला तरी पण कुठेतरी याची मुहूर्तमेढ आहे ती विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरच रोवली गेली होती असं तुम्हाला वाटतं का? मला असं वाटत नाही. खरं तर
मराठीच्या मुद्द्यावर म्हणजे हिंदी सक्तीचं जे महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला आणि त्या निर्णयानंतर जे आंदोलन उभं राहिलं त्यामुळं मराठी एकजुटीची एक शक्यता निर्माण झाली आणि तिथूनच खरी ठाकरे बंधूंच्या ह्या युतीची सुरुवात झाली असं मला वाटतं. कारण विधानसभा निवडणुकीला जो पराभव झाला तो महाविकास आघाडीचा झाला, सगळ्या विरोधकांचा झाला. पण त्यावेळी काही दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या दृष्टीनं काही गोष्टी घडल्या होत्या असं मला वाटत नाही. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महेश मांजरेकरांनी राज ठाकरेंची जी मुलाखत घेतली होती आणि राज ठाकरेंनी तिथं महाराष्ट्रापेक्षा कोणतेही मतभेद मोठे नाहीत वगैरे अशाचं विधान केलं होतं. तिथून सुरुवात झाली होती आणि त्याच वेळी उद्धव ठाकरेंनी सुद्धा त्याच दिवशी त्याला एका मेळाव्यात बोलताना सकारात्मक प्रतिसाद दिला होता. तिथून या चर्चा सुरू झालेल्या होत्या आणि त्या चर्चांचं मूर्त स्वरूप 5 जुलैला जो मराठी संदर्भातला मेळावा झाला त्या मेळाव्यात दिसून आलं आणि तिथून ज्या चर्चा वाटाघाटी सुरू झाल्या त्या गेल्या 5.5 महिन्यातल्या चर्चा वाटाघाटीनंतर आजच्या या उद्धव आणि राज ठाकरे यांच्या युतीच्या घोषणेमध्ये त्याचं रूपांतर झालं असं मला वाटतं. विजयजी, सुरुवात जेव्हा झाली तेव्हा अशा पद्धतीने युती आकाराला येईल असं विश्लेषकांना सुद्धा वाटत होतं का? कारण अर्थातच विरोधक तर पूर्णपणे या मताचे होते की याचं पुढे काही होणार नाही किंवा वाटाघाटीपर्यंत ते अडून जाईल. तुमचं काय मत आहे? ज्यावेळी 5 जुलैला राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले त्यावेळी अनेकांच्या मनात अनेक शंका होत्या. त्याचं कारण असं की त्या मेळाव्यातली राज ठाकरेंची जी बॉडी लँग्वेज होती ती अत्यंत कूल अशी, म्हणजे फारसा उत्साह दिसत नव्हता. ज्या उत्साहानं उद्धव ठाकरे लोकांना समोर आले होते तो उत्साह राज ठाकरेंच्यात दिसत नव्हता. पण तरी सुद्धा दोघं एकत्र आले होते ही महत्त्वाची घटना होती आणि राज ठाकरेंच्यात उत्साह दिसत नसला तरी त्या मेळाव्याला जे दोन्हीकडचे मनसेचे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते त्या दोन्ही कार्यकर्त्यांचा जो उत्साह होता जो बाहेर सुद्धा दिसत होता, मला वाटतं हा दोन्ही कार्यकर्त्यांच्यातला उत्साह हा त्या तिथं 5 जुलैला दोघं एकत्र आल्यानंतर त्यांना पुढं आजपर्यंत एकत्र आणण्यासाठी जास्त महत्वाचा ठरलेला आहे. कार्यकर्त्यांच्या उत्साहानं त्यांच्या एकत्र येण्याला मला वाटतं तो दबाव त्यांच्यावर वाढत गेलेला आहे आणि त्यातून ही आजची युतीची घोषणा झाली असं मला वाटतं. पण आज त्यांची बॉडी लँग्वेज बघून तुम्हाला पुन्हा काय वाटलं? आज खरं तर 5 जुलैची बॉडी लँग्वेज आणि आजची बॉडी लँग्वेज दोघांची यात खूप फरक होता. आज राज ठाकरेंचाही खूप उत्साह दिसत होता. राज ठाकरे त्यांच्या नेहमीच्या शैलीत म्हणजे 5 जुलैला ज्यावेळी राज ठाकरे समोर आले त्यावेळी ते नेहमीचे राज ठाकरे वाटत नव्हते. पण आज उद्धव आणि राज ठाकरे हे दोघंही नेहमीचे ज्या पद्धतीनं एरवी उत्साहानं आक्रमकपणे सामोरे जातात तशा पद्धतीनं एकूण माध्यमांना सामोरं गेले दिसले आणि त्यामुळं मला वाटतं गेल्या 5.5 महिन्यात त्या 5 जुलैच्या मेळाव्यानंतर बऱ्याच गोष्टी घडल्या होत्या. वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्तानं दोघं एकमेकांच्या घरी गेलेले होते. म्हणजे राजकीय पातळीवर एकीकडे चर्चा सुरू असताना कार्यकर्त्यांच्या त्यांच्या दुसऱ्या तिसऱ्या फळींच्यातल्या नेत्यांच्यात वाटाघाटी सुरू असताना या दोघा भावांच्यात सुद्धा सातत्यानं वारंवार भेटी होत होत्या. मला वाटतं जे मधल्या काळातले जे काही तीळ होते ते त्यामुळं थोडे सैल होण्यास मदत झाली असावी आणि आजचा जो मोकळेपणा एकूण त्यांच्या वागण्या बोलण्यात सगळा होता तो इथपर्यंत त्यांना घेऊन आलेला दिसतो. विजयजी, आत्ताच्या घडीला मराठी माणूस या मुद्द्या व्यतिरिक्त आणखीन जमेच्या बाजू कोणत्या आहेत ठाकरे बंधूंकडे? तुम्हाला काय वाटतं? नाही, ठाकरे बंधूंच्या जमेच्या बाजू पहिली गोष्ट दोघं एकत्र येणे ही फार महत्वाची आणि मोठी गोष्ट आहे. त्याचं कारण असं की ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्ष आक्रमकपणे काम करतोय, महाराष्ट्रात काम करतोय, देशाच्या पातळीवर काम करतोय आणि मुंबईत सुद्धा काम करतोय, त्या सगळ्या परिस्थितीत फुटलेली शिवसेना म्हणजे बहुतांश शिवसेना एकनाथ शिंदेच्या सोबत बरेच लोक गेलेले असताना उद्धव ठाकरे भारतीय जनता पक्षाचा मुंबईत मुकाबला कसा कितपत करू शकतील याबद्दल शंका होती. पण राज ठाकरे सोबत आल्यामुळं निश्चितपणे ही त्यांची ताकद वाढलेली ही जमेची बाजू आहेत. पण आपल्याला एक दुसरी गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की मुंबईत मराठी टक्का आहे मतांचा, तो मराठी मतांचा टक्का 30-32% आहे आणि 30-32% या दोघांना मोठ्या प्रमाणावर त्या मतांचा शेअर त्यातला घ्यायचा आहे. त्यामुळे मला वाटतं त्या व्यतिरिक्त त्यावर निवडणुका जिंकता येणार नाहीत. काही जागा जिंकता येतील पण त्यांनी जे महापालिका जिंकण्याचं त्यांचं जे स्वप्न आहे ते केवळ मराठी मतांच्यावर साध्य होणार नाही. तर त्यासाठी त्यांना खूप अनेक बेरजा कराव्या लागतील. म्हणजे आपण बघितलेलं आहे की 2019 नंतर
जो अल्पसंख्य मतदार आहे तो अल्पसंख्याक मतदार मोठ्या संख्येनं काँग्रेस आणि त्याचबरोबर काँग्रेसला सोडून उद्धव ठाकरेंच्याही सोबत आलेला आपल्याला दिसतो. त्यामुळे ती बेरीज होणं, दाक्षिणात्य मतांची बेरीज होणं किंवा उत्तर भारतीय मतं जी त्यांचे इंडिया आघाडीतले उद्धव ठाकरेंचे सहकारी आहेत, अखिलेश यादव असतील, तेजस्वी यादव असतील, यांच्या सहकार्यानं किंवा यांना सुद्धा मुंबईत जर भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराला पंतप्रधान नरेंद्र मोदी अगदी आणि अमित शहा यांना येणार असतील नक्कीच. तर मग अखिलेश यादव आणि तेजस्वी यादव यांना नक्कीच, उद्धव नक्कीच. ठाकरे, राज ठाकरे आणणार नसतील तर मला वाटतं त्यांची ती नीट बेरीज होणार नाही. या बरोबर गोष्टी त्यांना बरोबर कराव्या लागणार बरोबर आहे. त्यामुळे काही आव्हानं सुद्धा आहेत पण काही जमेच्या बाजू सुद्धा आहेत. आता कशा पद्धतीने मतदार आकर्षित होत आहेत या युतीकडे हे बघावं लागेल. धन्यवाद आज आपण आलात आणि विश्लेषण केलं त्याबद्दल. आणि आता वेळ झाली एक खास मुलाखत पाहायची. एबीपी माझाच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक रोज आपल्याला नव्या विषयावरती आमची भूमिका सांगत असतात. पण आज काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांची राजकीय भूमिका काय आहे हे त्यांच्याकडून त्या काढून घेणार आहेत. पाहुयात कॉफी विथ कौशिक. महापालिका निवडणुका जाहीर झाल्या आणि राज्यातील 29 महानगरपालिका या निवडणुकीला सामोरं जाणार आहेत. मात्र त्यातील एक महानगरपालिका अशी आहे की जी नेत्यांची झोप उडवून टाकते. ती म्हणजे BMC, मुंबई महानगरपालिका. आशियातील सर्वात मोठी, सर्वात श्रीमंत, सर्वात बिग बजेट महानगरपालिका आणि देशातील सर्वात जुना पक्ष म्हणजे काँग्रेस. इथे मुंबईचं नेतृत्व करत आहेत वर्षा गायकवाड. आणि वर्षा गायकवाड आज आपल्याबरोबर कॉफी विथ कौशिक या पॉडकास्टमध्ये सामील होणार आहेत. वर्षाजी, वेलकम टू कॉफी विथ कौशिक. थँक्यू. मला कॉफी विथ कौशिकमध्ये बोलवल्याबद्दल मनापासून सरिताताई तुमचे आणि तुमच्या टीमचे मी आभार मानते. कारण मी बघितलं मगाचपासून जेवढे कष्ट तुम्ही लोक करत त्याच्या मागची जी बॅक टीम आहे त्याचंसुद्धा मी मनापासून धन्यवाद व्यक्त करते. कारण हा कार्यक्रमाच्या माध्यमातून फक्त राजकीय नाही तर वर्षा गायकवाड व्यक्ती म्हणून सुद्धा कशी आहे हे लोकांसमोर घेऊन जाण्याचा तुमचा प्रयत्न राहील आणि त्याबद्दल मी तुमची मनापासून ऋणी आहे. नक्कीच. खरंच वर्षाताई, आमचा हा आग्रहच असतो या पॉडकास्टमध्ये की व्यक्तीसुद्धा ऑडियन्सला समजली पाहिजे. आज मात्र त्या व्यक्तीकडे आम्ही येणारच आहोत. म्हणजे खासदार वर्षा गायकवाड ह्या एक व्यक्ती झाल्या आणि नुसतं वर्षा कशा आहेत हे सुद्धा जाणून घ्यायचं आहे. पण आजची सगळ्यात मोठी घडामोड ही राजकीय आहे आणि त्यामुळे सर्वात आधी आपण त्या प्रश्नांनी सुरुवात करूया. आज आपल्याला माहिती आहे की दुपारीच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांनी युती जाहीर केलेली आहे एकदाची. म्हणजे होणार 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 असं आपण म्हणत होतो पण ती झाली. तुमची पहिली प्रतिक्रिया काय बदलणार मुंबईच्या निवडणुकीत? नाही, नक्कीच त्यांची आता आपल्या सर्वांना माहिती आहे की युती होणार याबद्दल चर्चा तर होतीच आणि आम्हाला माहिती होतं की त्यांची बोलणीसुद्धा त्या ठिकाणी सुरू आहेत आणि त्या बोलणीप्रमाणे आज त्यांची युती झाली. जसं आम्ही इतर पक्षांना इलेक्शनसाठी शुभेच्छा देतो त्यांनाही आम्ही शुभेच्छा देऊ की बिलकुल आमच्या वतीने आम्ही त्यांचं सुरुवातीला ज्या वेळेला दोघं बंधू एकत्र आले ठाकरे बंधू त्यावेळीसुद्धा आम्ही त्यांना जे आहे त्या वेळेला शुभेच्छा दिल्या होत्या आणि आम्ही सांगितलं होतं की एकत्र कुटुंब आल्याने चांगली गोष्ट आहे. आता इलेक्शनचा पिरियड आहे त्यामुळे आता मुंबई महानगरपालिकेच्या इलेक्शनवर मी येईन. कारण शेवटी प्रत्येक पक्ष हा त्याच्या पक्षाचं हित, त्याच्या कार्यकर्त्याचं हित बघत असतो आणि मुळात पक्षाची विचारधारा ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते. दुर्दैवाने हल्ली राजकारणामध्ये ती गोष्ट बाजूला होत चाललेली आहे. पण आम्ही ज्या विचारधारेमधून आलो आहे किंवा आम्ही ज्या पक्ष एकनिष्ठेच्या बाबतीमध्ये आलेलो आहोत किंवा सर्वसाधारणपणे आपल्या पक्षाची बांधिलकी कोणाची असली पाहिजे या एका विचाराशी बांधून आलेलो आहोत. त्यामुळे आमची सुरुवातीपासून ही भूमिका होती. जसं तुम्ही तो उल्लेख केला की बाबा ह्यांची युती झालेली आहे तर तुमचं काय म्हणणं आहे. तर आमचं म्हणणं असं की त्यांनी त्यांच्या पक्षाच्या माध्यमातून लढावं. आम्ही स्वबळाचा नारा त्या ठिकाणी दिलेला आहे. ते देण्यामागे आम्ही खूप कार्यकर्त्यांशी चर्चा केली, पक्षाच्या नेत्यांशी चर्चा केली आणि मागील काळापासून 3 महिन्यापासून ज्या तऱ्हेने चर्चा होत्या सर्वसाधारणपणे, जसं संजय राऊत साहेब मागे 3 महिन्यापूर्वी म्हणाले की बाबा आम्ही एकला जाणार आहोत किंवा एकला चलो रे, आम्ही स्वबळावरती लढणार आहोत, अशा तऱ्हेचे त्यांचे जे नारे आले त्याच्या माध्यमातून आणि मधल्या 2 महिन्याच्या काळामध्ये आम्हाला जे अपेक्षित होतं की महाविकास आघाडी म्हणून आम्हाला ॲज अ काँग्रेस पक्ष, कारण काँग्रेस पक्ष हा जो तुम्ही मगाशीच बोललात की खूप जुना पक्ष आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाविकास आघाडीमधला महत्त्वपूर्ण पक्ष म्हणून आम्ही होतो आणि त्यामुळे आमच्याशी चर्चा व्हावी अशी आमची अपेक्षा होती. पण दुर्दैवाने तशी चर्चा आमच्याशी झाली नाही मधल्या काळामध्ये. म्हणजे कुठेतरी काँग्रेसचा इगो दुखावला गेला किंवा जसं हवं तसं सन्मानजनक वागणूक काँग्रेसला मिळाली नाही असं म्हणायचं. इगो हा शब्द मी नाही वापरणार कारण आम्हाला इगो नाही, कारण आम्ही
असं आहे की आम्ही सर्वसामान्य कुटुंबातून आलेली व्यक्ती, त्यामुळे इगो नाही म्हणू शकत काँग्रेस पार्टीचा दुखावला. कारण काँग्रेस पार्टीला माहिती आहे की जेव्हा मोठा पक्ष असतो त्यावेळी आपण जेवढं मोठा माणूस होतो तेवढं झुकायला शिकलं पाहिजे. त्यामुळे इगो नाही, पण बिलकुल रिस्पेक्ट मिळाला पाहिजे. जर तुम्ही म्हणाला की सन्मान मिळाला पाहिजे आणि चर्चा ही होऊन मग त्याच्यानंतर जे आहे तुमच्या कोणावर जाणार आहात त्याच्या संदर्भामध्ये माहिती सांगितली गेली पाहिजे. ज्यावेळी आपण एकत्र बसतो त्यावेळी अपेक्षा ही आहे की एकमेकाशी आपण त्या तऱ्हेने पुढे जाताना पारदर्शकता ठेवली पाहिजे. आणि दुर्दैवाने आम्हाला ते वाटलं नाही की ते आमच्याशी झाली. आमच्याशी चर्चा न झाल्यामुळे मग आम्ही असं ठरवलं की ज्या विचारधारेशी आमचं जुळू शकत नाही त्या विचारधारेशी आम्ही जाऊ शकत नाही. कारण काँग्रेस पक्ष असेल किंवा आदरणीय आमचे नेते मल्लिकार्जुन खरगे साहेब असतील किंवा जननायक राहुल गांधी जे असतील यांनी सातत्याने जी आमची यात्रा झाली, जवळपास 10,000 किलोमीटरची यात्रा झाली. आम्ही जेव्हा जोडण्याची भाषा करतो तेव्हा तोडणाऱ्यांबरोबर आम्ही जाऊ शकत नाही. कायद्याची भाषा करतो त्यावेळी आम्ही कायदा तोडणाऱ्यांबरोबर जाऊ शकत नाही. ज्यावेळी आम्ही संविधानाची भाषा करतो तेव्हा जे संविधानाशी मानत नाहीत त्या व्यक्तींवर आम्ही जाऊ शकत नाही. ही भूमिका आम्ही त्यावेळी स्पष्टपणे मांडली आणि त्याच्यानुसार मग कार्यकर्त्यांची चर्चा झाली. आणि मग कार्यकर्त्यांचं म्हणणं असं झालं की मागील काळामध्ये सुद्धा काँग्रेस पार्टीने जे आहे ते 227 जागांवरती इलेक्शन लढलेलं होतं. काँग्रेस पार्टी हा एकमेव पक्ष, कारण मागील काळामध्ये शिवसेना आणि भाजपा एकत्र इलेक्शन लढायचे, त्याच्यानंतरच्या काळामध्ये मागच्या वेळेला वेगळे लढले, पण सर्वसाधारणपणे ते एकत्र इलेक्शन लढत होते मागील काळामध्ये. आणि महापौर उपमहापौर त्यांचे होते. त्यामुळे आपण कधीच त्या ठिकाणी सत्तेमध्ये नाही आहे. जवळपास 30 वर्ष आपण विरोधामध्ये, पण तरीही कार्यकर्ते सक्षम आहेत. कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे, कार्यकर्त्यांना झुकतं माप दिलं गेलं पाहिजे. आणि आपण विरोधी पक्ष म्हणून भूमिका साकारत असताना आपण सातत्याने ती भूमिका साकारण्याचं काम केले. त्यामुळे आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आलं आणि त्यानुसार आम्ही स्वबळाचा जो आहे तो नारा दिला. आणि आमचे जे समविचारी पक्ष आहेत जसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहेत किंवा आता आम्ही वंचितशी बोलतो आहोत किंवा इतर जे गट आहेत आमच्याशी जानकर साहेब बोलत आहेत किंवा RPIचे काही घटक बोलत आहेत, इतरही काही संघटना आमच्याशी बोलत आहेत, त्यांच्याशी आम्ही चर्चा करत आहोत. आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही आमची आघाडी घेऊन त्या ठिकाणी सगळ्यांच्या समोर येऊ. पण मध्यंतरीच्या काळामध्ये म्हणजे एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जी आहे आणि मनसे यांच्या चर्चा पुढे गेल्यानंतर मात्र शरद पवार असोत किंवा स्वतः संजय राऊत असो उद्धव ठाकरेंकडून त्यांनी बराच प्रयत्न केला असं कळतंय काँग्रेसला जवळ करण्याचा. अगदी थेट राहुल गांधींना सुद्धा त्यांनी फोन केला. त्यामुळे नक्की काय घडलं? नाही, त्याच्याबद्दल मला कल्पना नाही की त्यांचं राहुलजींशी बोलणं झालं की नाही, पण आमच्याशी त्यांचं काही स्थानिक पातळीवरती बोलणं झालं नाही. आणि सर्वसाधारणपणे AICCने असा निर्णय घेतला होता की हे सगळे जे निर्णय आहेत ते स्थानिक पातळीवर, म्हणजे मवियानं एकत्र लढलं पाहिजे, मवियानं एकत्र लढलं पाहिजे असं जे सातत्यानं मीडियामध्ये ते बोलत होते, असं जरी असलं तरी तुमच्याशी कुठलाच संपर्क झाला नाही? आमच्याशी कुठल्याही तऱ्हेची त्या ठिकाणी स्थानिक लेवलला चर्चा झाली नाही. जसं मी तुम्हाला सांगितलं की मागील जवळपास खूप सारे महिने आमच्याशी एकत्र अशी काही चर्चा झालेली नाही. आम्हाला कोणी बोलून त्या संदर्भात बोललेलं गेलेलं नाही. खरं तर गेली 5 वर्ष तुम्ही एकत्र आहात, म्हणजे त्याच्या आधी राष्ट्रवादी बरोबर आपण होताच, पण आता गेली 5 वर्ष आपण त्यांच्याही बरोबर आहात. त्यामुळे महाविकास आघाडी आज कुठेतरी तुटली हा निर्णय घेत असताना काँग्रेसच्या हायकमांडचं काय मत होतं? राहुलजी किंवा खरगेंशी ह्यावर स्पेसिफिक चर्चा झाली असेल आपली? नाही, आपलं बिलकुल बरोबर म्हणणं आहे की आम्ही त्यांच्याबरोबर महाविकास आघाडी केली, आम्ही इंडिया अलायन्स पण केली. तुम्हाला माहिती आहे मुंबईमध्ये सुद्धा त्याचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये पार पडला. आणि इंडिया अलायन्स असे किंवा महाविकास आघाडी करताना जो कॉमन मिनिमम प्रोग्राम ठरला गेला ज्याच्यावरती चर्चा झाली आणि ज्याच्यामध्ये संविधान हा महत्त्वाचा धागा होता. सांगायचं तात्पर्य असं की कुठलेही इंडिया अलायन्स असो किंवा महाविकास आघाडी असो हे करताना त्या ठिकाणी कॉमन मिनिमम प्रोग्राम होता आणि संविधान आमचा धागा होता. आत्ता तुम्ही जो प्रश्न विचारला की खरगे साहेबांशी आणि आदरणीय नेते राहुल गांधीजींशी तुमची या विषयावरती चर्चा झाली का? बिलकुल या विषयावरती आमची चर्चा झाली होती. आम्ही 2 महिन्यापूर्वी आम्हा सगळ्यांना दिल्लीला बोलवलं होतं आणि दिल्लीला ज्यावेळी चर्चा झाली त्या चर्चेमध्ये सुद्धा त्यांनी विचारलं की काय परिस्थिती आहे. पण मधल्या काळामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की त्यांच्या इतर पक्षांची चर्चा चालू होत्या आणि त्यांची विचारसरणी ही आमच्या विचारसरणीशी कुठेही जुळणारी नव्हती. आणि मग आम्ही ती भूमिका सांगितली की बाबा अशी अशी परिस्थिती आहे. त्यांनी सांगितलं की कुठलाही निर्णय घेताना तुम्ही स्थानिक पातळीवरती तुमचा जो निर्णय असेल तो तुम्ही घ्यावा. आणि सातत्याने आपण बघितलं असेल की कार्यकर्त्यांची पण म्हणणं होतं की विधानसभा असेल किंवा लोकसभा असेल याच्यामध्ये आम्ही तिकीट लढताना आम्ही पूर्ण प्रामाणिकपणे जे आहे ते महाविकास आघाडीचं काम केलेलं आहे. त्यामुळे आमची अपेक्षा अशी होती की कुठेतरी आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी चर्चेमध्ये किंवा इतर गोष्टीमध्ये आम्हाला इन्व्हॉल्व करण्याची आवश्यकता होती जी त्या ठिकाणी झाली नाही. त्यामुळे आम्ही असं सांगितलं की बाबा हा निर्णय घेत असताना आम्ही आमच्या कार्यकर्त्यांशी बोलू साहेब आणि मग तुमच्याकडे हा निर्णय घेऊ. त्याप्रमाणे जिल्हाध्यक्षांशी इतर पदाधिकाऱ्यांशी मी स्वतः चर्चा केली. मुंबईच्या एक्झिक्युटिव्ह कमिटीमध्ये आम्ही ही चर्चा केली आणि त्याच्यानंतर जेव्हा आमचे प्रभारी आले तेव्हा सर्व कार्यकर्त्यांनी मिळून त्या ठिकाणी हा प्रस्ताव मांडला ज्याला सहमती मिळाली आणि त्याच्यानंतर जे आहे ते स्वबळाचा नारा देण्यात आला आणि मग पुढची जी आहे त्या गोष्टी चालू झाल्या. म्हणजे खरं तर हीच अडचण मला वाटतं काँग्रेस पक्षाची शिवसेनेबद्दल सुद्धा 2019 मध्ये होती.
नाही बिलकुल शेवटी त्यांच्या विचारधारेमध्ये आणि त्यावेळेला आमच्या विचारधारेमध्ये खूप फरक म्हणू शकतो आपण, असं होतं. पण मग ते चालले तर मग आता राज ठाकरे का नाही? असं नाही, आम्ही त्यावेळेला कॉमन मिनिमम प्रोग्रामवरती आलो, बैठका झाल्या, चर्चा झाल्या, त्याच्यामध्ये आमचे जे विचार होते ते त्या ठिकाणी आम्ही सांगण्याचं काम केलं. आज आम्ही सगळ्यांना मुंबईच्या विकासामध्ये बरोबर घेऊन जाण्याचा बोलतोय. ज्यावेळी आम्ही म्हणतोय की धर्म, प्रांत, भाषा हे वाद न करता कारण आता मी बघते सगळं राजकारण धर्मावरतीच चाललेलं आहे. आता भाषेचा वाद निर्माण होतोय, प्रांताचा वाद निर्माण होतोय. हे वाद न करता विवाद नको, आम्हाला विकास पाहिजे. कारण आज स्पष्ट झालंय आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी जी पत्रपरिषद घेतली त्यात त्यांनी अगदी क्लिअर केलंय की मुंबईची निवडणूक ही मराठी विरुद्ध अमराठी अशीच लढल्या जाणार. ते स्पष्ट होतं. तुम्ही कसं बघता याकडे? नाही, मी मध्ये बघितलं की अमित साठम जसे अध्यक्ष झाले भाजपाचे मुंबईचे, त्यांनी सुरुवातच अशी केली की मुंबईचा महापौर खान बनणार. दुसरी मग तुम्ही पाकिस्तानाची औलाद आहात, मुस्लिम आहात, हे आहात, त्यांना धार्मिक करायचं आहे, कोणाला प्रांतिक करायचं आहे, कोणाला भाषिक वाद निर्माण करायचा आहे. पण मुंबईकर म्हणून ज्यावेळी मी विचार करते, कारण शेवटी मी अध्यक्ष असले तरी मी मुंबईकर सुद्धा आहे. आता आमचं म्हणणं असं आहे की हे जे चाललेलं आहे हे विवाद न करता विकासावर बोललं गेलं पाहिजे. आम्ही जे काँग्रेस पार्टी जे घेऊन चाललो आहे पुढे, हे आम्ही हेच सांगतोय की आम्ही सर्वांना बरोबर घेऊन जाणार. मुंबईच्या विकासामध्ये प्रत्येक नागरिकाचा, छोट्यातल्या छोट्या नागरिकापासून मोठ्यातल्या मोठ्या व्यावसायिकापर्यंतचा सगळ्यांचा सहभाग आहे. त्यामुळे सर्वांनी बरोबर जाऊन ह्या मुंबईला घेऊन गेलं पाहिजे पुढे, कारण मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी. आज मुंबईची जी अवस्था झाली, आज मुंबईचे खूप मोठे प्रश्न आहेत ज्याच्यावरती आम्ही सातत्याने आवाज उचलत आहोत. कारण पाण्याच्या लाईन टाकण्यासाठी सुद्धा जर तुमच्यामध्ये भ्रष्टाचार होत असेल आणि काही टिपिकल लोकांना, काही स्पेसिफिक लोकांना तुम्ही जर हे कॉन्ट्रॅक्ट देत असाल तर हे चुकीचं आहे आणि ते पुराव्यासकट आम्ही सिद्ध केलं आहे. वर्षाताई, एक अजून आपण जे बघतो आहोत म्हणजे ह्या ज्या सगळ्या चर्चा, वाटाघाटी, निवडणुकीची जुळवाजुळव जी होते त्यामध्ये काही काळापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा सुद्धा उद्धव ठाकरेंबरोबर जायला इच्छुक होता. पण कुठेतरी जी वागणूक तुम्हाला मिळाली तीच त्यांना मिळाली का हे सांगता येत नाही. पण आज मात्र असं बोलण्यात आलं की जर सन्मानजनक जागा त्यांनाही मुंबईत मिळाल्या नाही तर ते काँग्रेसबरोबर जातील. त्यामुळे काँग्रेस हा त्यांचा सेकंड चॉईस आहे असं दिसतंय. मग तरीही आपण ओपन आहात का त्यांच्याबरोबर जायला? असं आहे की समविचारी पक्ष म्हणून सर्वप्रथम आम्ही जर कोणाला भेटायला गेलो तर आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांना भेटायला गेलो. यासाठी भेटायला गेलो की आमची सातत्याने जी आहे ती आघाडी राहिलेली आहे. जसं भाजप आणि शिवसेनेची सत्ता मुंबई महानगरपालिकेमध्ये होती, आज भले ते लोक एकमेकाला बोलतात पण एक महापौर उपमहापौर, तसंच आमची सत्ता खूप काळाकाळामध्ये समान बरोबर राहिलेली आहे. आमचं असं म्हणणं होतं की समविचारी पक्षांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी आघाडी केली पाहिजे. त्याप्रमाणे आमची वंचितशी सुद्धा चर्चा चालू आहे. त्यांच्याशी सुद्धा आमचं रोजचं काय ऑफर आहे तुमची शरदचंद्र पवार पक्षाला? ऑफर असं आहे की शेवटी ऑफर असं आहे की आमचे आणि त्यांचे समविचारी पक्ष असल्यामुळे खूप वर्षापासूनची आघाडी, त्यांचे जवळपास सगळे कार्यकर्ते आमच्या सुद्धा ओळखीचे आहेत. पण चर्चामधून काय निष्पन्न होऊ शकतं त्याच्यामध्ये आम्ही चर्चामध्ये बोलणार. कारण शेवटी जर आमचे सिटिंग नगरसेवक 50-50साठी तयार आहे का काँग्रेस? नाही, 50-50 कधी राष्ट्रवादीने मागितलीच नाही आहे. राष्ट्रवादीने त्यांची संख्या जी आहे त्यांची लिमिटेड संख्या आहे. असं आहे की सत्तामध्ये एकत्र येऊ का न येऊ ही वेगळी गोष्ट आहे, पण प्रत्येक पक्षाला सन्मान तरी दिला गेला पाहिजे, प्रत्येक पक्षाशी चर्चा तरी केली पाहिजे. शेवटी राजकारणामध्ये मला सगळ्यात असं वाटतं की प्रत्येकाला जो असतो तो सन्मानाची खूप आवश्यकता आहे. मग राजकारण कशाला, सर्वसामान्य जीवनात पण एका सर्वसामान्य व्यक्तीला पण असं वाटतं की आम्हाला सन्मान, त्यामुळे आपण येऊन बोलू शकतो, चर्चा करू शकतो, एवढा तरी प्लॅटफॉर्म राजकारणामध्ये मोठं ठेवला पाहिजे. आणि त्याप्रमाणे ते आमच्याशी आले, त्यांच्याशी आम्ही बोललो. आज उद्या मग त्यांच्याशी चर्चा होऊन जाईल आणि त्याच्यानंतर मग तुमच्याशी आम्ही सांगू त्यांना किती सीटा. डेडलाईन काहीतरी ठेवली असेल, कारण तुम्ही बऱ्याच लोकांशी बोलताय, काहीतरी डेडलाईन असेल, कारण इथं फॉर्म भरणं सुरू झालं आणि अजून काँग्रेस पक्षाच्या चर्चा सुरू आहे आणि कोणाबरोबर जायचं हे नक्की नाही आहे. म्हणजे ते नक्की झाल्यावरच्या चर्चा तुमच्या नाही आहे, तर जाण्याच्याच चर्चा सुरू आहे. तर यामध्ये कुठेतरी तुम्ही निवडणुकीत मागे पडाल असं तुम्हाला नाही? असं नाही आहे. आता जानकर साहेबांशी आमची चर्चा पूर्ण झालेली आहे, गवई साहेबांशी आमची चर्चा पूर्ण झालेली आहे, वंचितशी आमची मला वाटतं आज किंवा उद्यामध्ये चर्चा फायनल होऊन जाईल, काही असेल ते. 27 ही आमची डेडलाईन आहे, कारण शेवटी 28ला संडे आणि 29 आणि 30ला फॉर्म भरण्याची तारीख आहे. त्यामुळे आमचं पूर्णपणे चर्चा काही लोकांशी सुरू आहेत आणि सातत्याने आमची लोक त्यांच्याशी बोलतात. म्हणजे तुमचा फायनल निर्णय हा 27च्या आत घ्यायचा? त्याच्या आधीच होणार आमचा. आजच सकाळी ABP माझाशी प्रकाश आंबेडकर बोलले आणि त्यामध्ये बोलताना त्यांनी सांगितलं त्यात तेही बऱ्याच पक्षांशी बोलतात, त्यात काँग्रेसही एक आहे, वेगवेगळ्या शहरात ते वेगवेगळ्या पक्षांशी बोलत आहेत.
आता त्यातला महत्त्वाचा भाग हा आहे की प्रकाश आंबेडकरांबरोबर काँग्रेसचा एक इतिहास राहिला आहे आणि तो इतिहास फारसा सकारात्मक आहे चर्चांचा असं वाटत नाही, कारण ती चर्चा बरीच होते पण शेवटच्या क्षणी ती कधीही त्याचं रूपांतर युती किंवा आघाडीत होत नाही. त्यामुळे तुम्हीसुद्धा कुठेतरी त्याच ट्रॅकमध्ये पडलाय असं होतंय का? नाही, मला असं वाटतं प्रयत्न करत राहिले पाहिजे. कधीतरी व्यक्तीमध्ये बदलाव होतात. एकदम मी आशावादी माणूस आहे, निराशावादी कशाला राहायचं. सातत्याने आम्ही बघितलं असेल की त्यांचं आणि आमची विचारधारा एक आहे. माझी अपेक्षा ही काय की ह्यावेळेला संविधान मांडणाऱ्या व्यक्तींनी सर्वांनी एकत्र यावं आणि मुंबईकरांचा आवाज ऐकून ते सहमत होतील आणि मी आशावादी आहे की ते येतील. आता तुम्ही निवडणुकीला सामोरं जाणार. एक स्पष्ट झाले की तुम्ही ठाकरेंबरोबर नाही आणि तुम्ही भाजपबरोबरही नाही. या दोघांमध्ये तुमचा जास्त मोठा शत्रू कोण आहे? आता हे विचारण्याचं कारणही मी सांगते, कारण कधीकधी आपण बघतो की निवडणुकीच्या निकालानंतर नंतरच्या जी आघाडी होत असते सत्तेत येण्यासाठी, तशी जर वेळ आली तर तुम्ही या दोघांपैकी कोणाच्या पाठीशी उभं राहणार की उभंच राहणार नाही? त्यावेळी मी सरिताताईंशी पहिल्यांदा बोलून की मी कोणाच्या मागे उभे राहीन. सध्या आता प्रत्येक ज्यावेळी आपण मैदानात उतरतो त्यावेळी आपण असाच विचार करतो की आपण सुद्धा त्या ठिकाणी येऊ शकू. मग तुम्ही त्यांना प्रश्न असा विचारा की काँग्रेस म्हणजे तुम्ही येऊ शकता हे विचार करूनच मी तुम्हाला म्हणते की अशी जर आम्ही आपल्या स्वबळावरतीच करू ना, असं काय. आणि ज्यावेळी करू कोणाशी तेव्हा तुमच्याशी पहिली चर्चा करू. खरं तर मला माहिती आहे की आपला किती व्यस्त काळ सुरू आहे, निवडणुका अगदी समोर आहेत, कार्यकर्त्यांची रीग आहे, मात्र तरीही तुम्ही कॉफी विथ कौशिकसाठी खास हा वेळ काढला, त्याबद्दल डबल धन्यवाद मी केले पाहिजे आपले. आणि येणाऱ्या निवडणुकांसाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सरिताताई, खूप धन्यवाद. ठाकरे बंधूंची पत्रकार परिषद, त्यावरच्या प्रतिक्रिया आणि मुंबईतल्या राजकारणावरती वर्षा गायकवाड यांची विशेष मुलाखत आपण आजच्या झिरो अवरमध्ये बघितली. आता वेळ झालेली आहे निरोप घेण्याची, पण त्याआधी बघूयात आज आम्ही विचारलेल्या प्रश्नावरती प्रेक्षकांनी दिलेला कौल. त्यासाठी जाऊया पोल सेंटरला. आज एकूण 67,000 मतं आलेली आहेत. आगामी महापालिका निवडणुकीत एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंना एक गठ्ठा मराठी मतं मिळतील का? 83% लोक हो असं म्हणतायत आणि 17% लोकांनी नाही या ऑप्शनला आपला कौल दिलाय. आणि याबरोबरच आजच्या झिरो अवरमध्ये आपण इथेच थांबतोय. उद्या पुन्हा एकदा भेटूया. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.